नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून 2 सोप्या अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. हे पोहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि अगदी बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे पहा मिक्सरला मी फिरवून घेतलेत. याची अशी पावडर तयार झाली आहे. आता ही तयार पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटण तयार करून घेऊया. इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे सोलून घेतलेत आणि असे तुकडे करून घेतलेत. कच्चे बटाटे आहेत. यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यानंतर साधारण अर्धा इंच आलं तुकडे करून यामध्ये घालायचं आहे. यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे इथे पाणी घालायची गरज नाही आहे. ही पेस्ट मी अगदी बारीक तयार करून घेतले. आता ही तयार पेस्ट रव्याची जी आपण पावडर करून घेतली होती त्यामध्येच काढून घ्यायची आहे. या पेस्टमुळे आपल्या रेसिपीला खूप छान चव येते. सगळी पेस्ट इथे मी काढून घेतली. मिक्स करून घेतलं हे. आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे. ओवा आधी हातावरती कुस्करून घेतला आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. त्याबरोबरच आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि ते यामध्ये घातलं. मिक्स करून घेऊया सगळं. हे सगळं एकत्र केल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे असंच आपण मिक्स करून घेऊया. आणि आता पाणी घालून आपण हे मळून घेऊ. नेहमीच्या आपल्या चपातीच्या पिठाप्रमाणेच हे सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी हे पराठ्याचं पीठ मळून घेतलं आहे. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. तर आज यापासून आपण पराठे बनवणार आहोत. तर पोहे आणि बटाट्याचे हे पराठे चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी झटपट तयार होतात. पीठ हे मी मळून घेतलं. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे. चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आहे आणि आता याचा आपण पराठा लाटून घेऊ. यामध्ये आपण जे साहित्य वापरलं ते सगळं घरी उपलब्ध असेल असंच वापरलं आहे. त्यामुळे कधीही तुम्हाला पराठा खायचा असेल तर तुम्ही झटपट अशा पद्धतीचा पराठा तयार करू शकता. तर चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. यामध्ये पोहे आहेत, त्यामुळे याच्या कडा अशा फाटल्यासारख्या होतात. पराठा इथे लाटून घेतला आहे. हा तुम्ही असाच भाजून घेऊ शकता, पण आपले सगळे पराठे एकसारखे एका आकाराचे व्हावे यासाठी इथे मी एक झाकण घेतलं आहे. याने आपण हा पराठा असा कट करून घेऊया, म्हणजे छान राऊंड शेप येईल पराठ्याला आणि आपले सगळे पराठे एकसारखे होतील. इथे पहा पराठा कट करून घेतला आणि एक्स्ट्राचं पीठ आता काढून घ्यायचं आहे. असेच मी सगळे पराठे इथे लाटून तयार करून घेतलेत. पहा मस्त अगदी हा पराठा आपला दिसतोय. आता हा आपण भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. तेलाशिवाय सुद्धा तुम्ही हा पराठा भाजू शकता, किंवा तुम्हाला जर हवं तर तूप किंवा बटरसुद्धा घालू शकता. दोन्ही बाजूने आता हा पराठा आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. हा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला आधी बटाटा शिजवून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. कच्च्या बटाट्यापासून तुम्ही हा पराठा तयार करू शकता. कोणतीच पूर्वतयारी या पराठ्यासाठी तुम्हाला करावी लागणार नाही. त्यामुळे नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट 10 मिनिटामध्ये हा पराठा तयार करू शकता. तर इथे पहा
दोन्ही बाजूने मी हा पराठा छान खरपूस असा भाजून घेतला आहे। हा पराठा पहा दिसायला अगदी मस्त दिसतोय। तर मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी हा पराठा तुम्ही तयार करू शकता। हा पराठा आपण काढून घेऊया। इथे मी मिरचीच्या लोणच्याबरोबर हा पराठा सर्व केला आहे। तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता किंवा असाच सुद्धा हा पराठा चवीला खूप छान लागतो। तर पोह्यांपासून ही होती आपली पहिली नाश्त्याची रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत। पोहे मी आधी निवडून घेतलेत, त्यातला सगळा कचरा काढून घेतला आहे। हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत। आता पोह्यांमध्ये दूध घालायचं आहे। 1 कप आपण पोहे घेतले होते, त्यासाठी इथे अर्धा कप आपल्याला दूध घ्यायचं आहे। तर हे दूध मी आधी गरम करून घेतलं आणि नंतर पूर्ण थंड करून घेतलं आहे। हे आपल्याला सगळं एकत्र घालायचं नाही आहे, थोडं थोडं दूध घालत आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला यातलं अर्धं दूध मी घालते, म्हणजेच पाव कप दूध मी घातलं आहे। मिक्स करून घेऊया आणि जसं आपल्याला लागेल तसं यामध्ये आपल्याला दूध घालत जायचं आहे। ही एक गोड रेसिपी आहे पोह्यांची आणि एक पारंपरिक रेसिपी आहे जी आता विस्मरणात गेली आहे। आता आपण असे पोहे बनवत नाही, पण खूपच वेगळी अशी रेसिपी आहे। तुम्ही नक्की करून पहा, झटपट होणारी आहे। यामध्ये मी आणखी थोडंसं दूध घातलं आणि अजूनही हे ड्राय वाटतंय, तर इथे मी सगळं दूध घातलं, म्हणजे मी 1 कप पोह्यांसाठी इथे अर्धा कप दूध घातलं आहे। पोहे दुधामध्ये असे छान भिजलेत। आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि पोहे असेच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे दुधामध्ये जे छान भिजतील आणि त्यामुळे आपल्या रेसिपीला खूप छान चव येते। तर 5 मिनटं मी बाजूला ठेवले होते, पोहे छान फुललेत आणि अगदी सॉफ्ट झालेत। आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप विरघळलं की यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। इथे मी बदाम घातलेत, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स घालू शकता, काजू किंवा तुम्हाला इतर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण ड्रायफ्रूट्सचं घेऊ शकता। आता यामध्ये मी थोड्याशा मनुका घालते तुपामध्ये, हे आपण भाजून घेऊया। हे छान क्रिस्पी झालंय, काढून घेऊया। आणि आता याच पॅनमध्ये पाव कप आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ मी किसून घेतला आहे, म्हणजे तो लवकर विरघळेल। आणि यामध्ये आता 2 चमचे पाणी घालायचं आहे। आता आपल्याला हा गूळ पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे। इथे पहा, गूळ पूर्ण विरघळला आहे। आता आणखी याला 1 ते 2 मिनटं आपण उकळून घेऊया, म्हणजे थोडंसं पाणी आटेल। तर इथे पहा, छान उकळी आल्या, पाणी आटलंय थोडं। आता यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत। सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातले, जे आपण आधी फ्राय करून ठेवले होते, आणि याबरोबरच अगदी चिमूटभर मीठ घालायचे। आणि आता पोहे पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। यामध्ये मी आता पाव चमचा वेलची पूडसुद्धा घातले। याच्यातलं आता सगळं पाणी आणि जे दूध आहे सगळं आटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर इथे पहा, पोहे अगदी ड्राय झालेत आणि हे पोहे आपले तयार आहेत। आपण काढून घेऊया। तर ही होती आपली पोह्यांची दुसरी रेसिपी। तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। दोन्हीपैकी कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।